करू शकतो मन नाही का? हे मन फार चंचल आहे, हे फार चंचल आहे गुरुदेवा. का? मी माझं सर्वस्व भगवंताला अर्पण करू शकतो, पण मन नाही का? मन माझ्या ताब्यात नाही. कोणाचं मन कोणाच्या ताब्यात? अरे मन आमचं कुठे ताब्यात आहे का? इथे बसलोय घरच्या कुलपाला झटके मारणारे आम्ही. खरंच कुलूप लावलं का नाही? खरंच कुलूप लावलं का नाही? चंचल मन कृष्ण, हे मन फार चंचल आहे. बघत बोलतात वृंदावनचे, मी गाणार नाही फार. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना से समझाऊं उतना मचल जाए. एक भगत श्री जी ने बोलता है, श्री जी ये मन बहुत चंचल है. कितना चंचल है? राधे तेरे चरणों की गर दुलर जो मिल जाए, सच है मेरी तकदीर बदल जाए. श्री जी ये मन बहुत चंचल है, आपके चरणों में कैसे लगा लो? कृपा करो श्री जी, कृपा करो. भगवान शुकाचार्य महाराजा परीक्षित म्हणतात, गुरुदेव हे मन फार चंचल आहे, कसं भगवंताच्या चरणावरती अर्पण करू? भगवान शुकाचार्य म्हणतात, राजा मन जर काबीज करायचं असेल तर चार गोष्टी एकत्रित कर राजा, एकत्र कर. पहिली गोष्ट जितासनो, जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिय. जितासनो आसनावरती विजय, जित श्वासो श्वासावरती विजय, जित संगो संग चांगल्याचा कर राजा. आणि चौथी गोष्ट जितेंद्रिय, इंद्रियावरती विजय मिळव राजा. ज्या मन ताब्यात येईल, एकदा का मन ताब्यात आलं ना राजा, मग तुला हे मन कुठेही अर्पण करायला सोपं जाईल राजा. मग या मनाला भगवंताचे चरण दाखव राजा. आणि एकदा का याने भगवंताचे चरण बघितले की मग तुकोबराय म्हणतात, आता कोठे धावे म्हणे, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. एकदा का याने भगवंताचे चरण बघितले ना मै बाप, मग भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मा कित्येक लोक, कित्येक भक्त म्हणतात, बाबा बाबाजींच्या मुखाकडे बघितलं की सर्वच कष्ट दूर होतात, सर्व कष्ट दूर होतात. याचा अर्थ भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. का आनंद होतो? कारण आपण मन आपलं बाबाजींच्या चरणावरती अर्पण केलं ना, म्हणून ते कुटियामधून बाहेर येईपर्यंत लोक वाट पाहतात. त्यांचं मुख जरी बघितलं तरी आम्हाला समाधान वाटतं. याचा अर्थ आम्ही मन इथे गुंतवलं. हा, मन इथे गुंतवलं. एकदा का मन प्रभूच्या चरणावरती लागलं ना बाबा, मग कुठे जाण्याची गरज नाही. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखील